बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. माननीय मुश्रीफ साहेबांनी आम्ही जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर युती करायचा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री महोदयांनी साहेबांनी सांगितलं की आता काय संघर्ष नको, तुम्ही दोघांनी हा निर्णय घ्या. वैयक्तिक मला देवेंद्रजी बोलले की राजे, माझ्याकडे बघून तुम्ही हे मान्य करा. आणि त्याचा फॉर्म्युला, जो काय फॉर्म्युला होता तो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्यासमोर मांडला. आणि खरंच त्याचं मी मुश्रीफ साहेबांचे आभार व्यक्त करतो की फार मोठेपणाने त्यांनी ते स्वीकारला आणि मी स्वीकारलं आणि त्यानंतर ही युती झाली. पहिली गोष्ट म्हणजे काय, फक्त आम्ही नगरपालिकेच्या युतीसाठी एकत्र आलो नाही, की दीर्घकाळ कागलच्या विकासासाठी आम्हाला युती टिकवायची आहे आणि याची सुरुवात नगरपालिकेवरून आहे. आणि त्याच्यामुळं जेव्हा आम्ही ठरवलं की आता ही युती करायची, आमच्या दोघांच्या डोळ्यासमोर फक्त एकच प्रभाग होता आणि एरिया म्हणजे हनबर गल्ली. कारण सगळ्यात जास्त संघर्ष या हनबर गल्लीत झालेला आहे. त्याच्यामुळे पहिलं आमच्या डोळ्यासमोर ही हनबर गल्लीच होती की काय होणार, कसं होणार. सर्वप्रथम दोन्ही बाजूचे ज्या उमेदवारांनी माघार घेतली, ज्या उमेदवारांनी नंतर पाठिंबा जाहीर केला, मी सर्वप्रथम या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तयारी सगळ्यांनी केली होती. माझ्या पार्टीमध्ये पण बरीच लोक इच्छुक होती, साहेबांच्या पार्टीमध्ये पण बरीच लोक इच्छुक होती. मी सगळ्यांची नावं घेत नाही, कोणाचं नाव राहून गेलं तर परत कुठंतरी मतं गेली असा आरोप नको. त्याच्यामुळे सर्व ज्यांनी माघार घेतली त्यांचं मी आभार व्यक्त करतो. काही लोकांना मी स्वतः मगाशी बोललो. आणि एक आपण समजून घेतलं पाहिजे की जेवढा जास्त संघर्ष या प्रभागात झालाय, या प्रामुख्याने हनबर गल्लीत झालाय, तर मला असं वाटतं मुश्रीफ साहेब आमच्या दोघांकडून पण सर्वात जास्त लाभार्थी या हनबर गल्लीमध्येच आहेत, हेही आपल्याला नमूद करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं की आता प्रामुख्याने या हनबर गल्लीमधला आपला हनबर समाज जो आहे, या हनबर समाजाचं एक वैशिष्ट्य आहे, स्वर्गीय राजासाहेबांवर त्यांनी नेहमी प्रेम केलं, साहेबांवरही प्रेम केले आणि त्यानंतर माझ्यावरही प्रेम केलं. या हनबर समाजाचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यासाठी प्रतिष्ठा, आत्मसन्मान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. आता तुमच्या सगळ्यांचा मान सन्मान हा नेत्याचा मान सन्मान आणि नेत्याची प्रतिष्ठा ही तुमची प्रतिष्ठा. कारण याच्या आधी कागल मतदारसंघामध्ये टोकाची भूमिका असलेले सर्व संघर्ष मिटलेले आहेत. स्वर्गीय राजेसाहेब आणि मंडलिक साहेबांचं एका काळी दीर्घकाळ युती टिकली. मुश्रीफ साहेबांची आणि संजय बाबांची युती झाली. मुश्रीफ साहेबांची आणि संजय दादांची ही युती एका काळी झाली. पण या युतीमधला फरक काय आहे आणि या युतीचं वैशिष्ट्य काय आहे, आणि ह्याला मी प्रतिष्ठा हा शब्द का वापरतोय की ही आतापर्यंत कागल विधानसभा का राज्यामधली पहिली युती असेल जी करण्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री स्वतः बसून ही युती करून घडून आणली. हे आपण विसरून चालणार नाही. आणि ह्यामुळं आमची प्रतिष्ठा राखायची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. कारण जेव्हा हा निकाल येईल 3 तारखेला, मी आणि मुश्रीफ साहेब जेव्हा मुख्यमंत्र्यांकडे जाऊ तेव्हा हे आम्ही असा गुलाल घेऊन गेला पाहिजे की राज्यामध्ये सगळ्यात जास्त फरकाने निवडून आलेली नगरपालिका म्हणजे कागल नगरपालिका, हा मान आपण राखला पाहिजे. आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की दोन्ही गटांनी एक दिलानी एकत्र कामं केलेली आहेत. चांगला प्रचार पण चालू आहे. आणि ज्या गोष्टीचा उल्लेख अरुणने केला की येत्या काळामध्ये, आज आम्ही मगाच्या सभेमध्ये आपला जाहीरनामा डिक्लेअर केला, त्या जाहीरनाम्यामध्ये आपण काय काय कामं करणार आहे याचा उल्लेख केला. रस्ता गटरे सोडून आपल्याला शाश्वत विकासाच्या हिशोबाने मदारे सरांनी याचा उल्लेख केला. स्वर्गीय राजसाहेबांच्या विचारांनी आपण ही कामं करणार आहे. आणि जो मुद्दा त्यांनी नियमित करण्याचा विषय केला तो विषय आम्ही
आपल्या जाहीरनामामध्ये अरुण घेतलेला आहे. कुठे हा, तो आम्ही विषय घेतलेला आहे या सगळ्या कॉलनीज बद्दल. पण एक आहे, हे 3 तारखेला निकाल झाल्यानंतर 15 दिवसात होणारी प्रक्रिया नाहीये. त्या प्रक्रियेमध्ये ते डीपी प्लॅन हे सगळी प्रक्रिया आहे. पण ह्याच्या आधी मला असं वाटतं की आम्ही दोघांनी एकामेकाविरुद्ध जी ताकद वापरली, ती ताकद आता या सगळ्या कॉलनीजना नियमित करण्यासाठी येत्या काळामध्ये सचिन आपण करणार आहे. आणि कारण तू इथं तयारी करून तिथं फॉर्म भरला होता, पण तू तयारी इथं पण चांगली केली होती, त्याच्यामुळे तुला तुझं नाव घेतलं. सागर असेल, सगळे असतील, चेतन, तर सगळ्यांचे आपल्याला हे नियमित करायचं आहे. आणि त्यासाठी आम्हाला ती सत्ता दिली आहे झाल्यानंतर येत्या काळामध्ये स्वतः मुश्रीफ साहेब आम्ही हे येत्या काळामध्ये महसूल मंत्र्यांसमोर ती मीटिंग घेऊ आणि त्याची प्रक्रिया सुरू करू. पण आम्हालाही इच्छा आहे की ह्या सगळ्या जमिनी प्रॉपर्टी कार्ड लोकांच्या नावावर व्हावे, याचंही आमच्याकडे धोरण आहे. आपल्या जे जाहीरनामामध्ये आहे, जे माझं एक स्वप्न आहे की शाहू महाराजांचं कागल म्हणून कागल नगरपालिकेमध्ये जेवढ्या काही शाळा आहेत या पूर्ण डिजिटलाइज व्हायला पाहिजे. माझ्या पर्याने फाउंडेशनला जे ई लर्निंग किट देता आलं साहेब, येत्या काळामध्ये नगरपालिकेचं त्याला पाठबळ मिळालं तर सगळ्या शाळा नगरपालिकेच्या आपण पूर्णपणे डिजिटलाइज करायचं एक माझं स्वप्न आहे. शाहू महाराजांचं कागल म्हणून त्या स्वप्नाला आपण पाठबळ देऊया. 2 नेते एकत्र आल्यानंतर फक्त राजकीय ताकद एकत्र येत नाही, संस्थांची ताकद एकत्र येते. मुश्रीफ साहेब केडीसी बँकेचे चेअरमन आहेत, मी शाहू ग्रुपचा चेअरमन आहे, नवोदिता राज्य बँकेचे चेअरमन आहेत. आज अण्णासाहेब पाटीलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण कर्ज योजना मराठा समाजासाठी केले. त्याच्या पुढे जाऊन ज्याचा उल्लेख अरुणी केला की ओबीसी महामंडळ मधून मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण कर्ज करतोय. येत्या काळामध्ये साहेब केडीसी बँक असेल, राज्य बँक असेल, या दोन्ही बँकेच्या माध्यमातून हनबर समाजाला ओबीसी महामंडळ मधून सर्वाधिक कर्ज घ्यायची जबाबदारी आम्ही दोघं तुमच्या समोर घेतोय, ज्याच्या माध्यमातून आपली युवक आपल्या पायावर उभारतील आणि अधिक सेवा करायची आपल्याला संधी मिळेल. बऱ्याच आता नवतांचं मला वाटतं तुमच्या प्रभागामध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्यामध्ये महिला आमच्याकडे येतात की आम्हाला पण लघु उद्योग सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य पाहिजे. आपण जे लाडकी बहीण योजनेचा आपण प्रत्येक कार्यक्रमात उल्लेख करतो, मला वाटतं त्याची सुरुवात आपण केडीसी बँकेत केली होती. मला असं वाटतं त्या लाडकी बहिणीच्या त्या ह्याला गॅरंटी अटॅच करू आपण जर ह्या महिलांना कर्ज योजना 3-4 महिलांना एकत्र करू आणि ते 36 महिन्याच्या हिशोबाने आपण जर करू शकलो तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनींनाही केडीसी बँक आणि राज्य बँकेच्या माध्यमातून साहेब ऑलरेडी केडीसी बँकेतून बचत गटांना कर्ज देतात, अधिक कर्ज द्यायचं आम्हाला काम करता येईल. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागेल. मुश्रीफ साहेब जेव्हा 99ला पहिल्यांदा आमदार झाले तर संजय गांधी योजना कोणाला माहितच नव्हती, राज्यामध्ये माहित नव्हती. मुश्रीफ साहेबांनी ती योजना जनतेसमोर आणली. मोठ्या प्रमाणामध्ये संजय गांधीचं आणि श्रावण बाळाचं आणि दिव्यांगांचं कामं त्यांनी केली, आरोग्याची कामं केली. त्यांच्याकडे बघून राजे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण कामं केली, ज्याचा उल्लेख अरुणी केला की आम्हीही म्हणजे साहेबांचं काम फार मोठं आहे, पण आम्हीही ती पेन्शन आज लोकांपर्यंत पोहोचवायचं काम केलंय. येत्या काळामध्ये दोन्ही गट एकत्र आल्यानंतर जेवढ्या लोकांना अजून ज्यांचं पेन्शन पेंडिंग आहे त्याचंही काम आपण करू. पुढे येत्या काळामध्ये ती पेन्शन वाढ व्हायला पाहिजे, त्याचा उल्लेख मुश्रीफ साहेब आपल्या भाषणामध्येही करतील. आणि त्यासाठी बांधकाम कामगार असेल, आरोग्याची सेवा असेल, शेवटी कुठं काय अडचण झाली तर आपल्याकडे आम्हीची लोक येऊ शकतात. आणि ज्याचा उल्लेख अखिलेशनी केला, राजेंनी केला की ठीक आहे विरोधकाला तुम्ही मतदान का देता, आम्ही काही तर म्हणजे ते काय हिशोबाने सांगताय की शेवटी अडी अडचणीमध्ये हे सगळे कार्यकर्ते आपल्या सेवेसाठी आहेत, नेते आपल्या सेवेसाठी आहेत आणि त्याप्रमाणे आपण मतदान केलं पाहिजे. आणि मी अजूनही दोन्ही उमेदवारांना सांगतो आणि 6 नंबरच्या उमेदवारांना सांगतो की भलेही हे नगरसेवक म्हणून नगरपालिकेत जाणार आहे, पण या प्रभागामध्ये ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरले तुम्हाला विचारूनच या प्रभागाचा कारभार केलं जाईल. ही जबाबदारीने मुश्रीफ साहेब आम्ही तुमच्या समोर शब्द देतोय. हे बसायला 2 नावं आज जाणार आहेत दोन्ही प्रभागातले. आणखीन एक गोष्ट आहे की आमच्या पार्टीमध्ये ही व्यवस्था पण आहे. मला असं वाटतं की अरुण गुरव, दीपक मगर, सुशांत कालेकर आणि उमेश सावंत ही आता विद्यमान राज्य बँकेचे संचालक आहेत. या चौघांनीही राज्य बँकेचा राजीनामा आज सकाळी माझ्याकडून सुपूर्द केलेला आहे. पण त्यासाठी पहिलं हे नगरसेवक व्हायला लागतात, मग तो राजीनामा स्वीकारला जातो, बरोबर. मग एकदा त्यांना चौघांना तुम्ही तिथं घालवा म्हणजे राज्य बँकेमध्ये 4 आणि जागा मला भरायलाच कार्यकर्त्यांना संधी द्यायला मिळेल.
आणि ते एक राजेसाहेबांच्या काळापासून आम्ही ते नियम पाळलेला आहे. त्या चौघांनाही राजीनामे माझ्या हातामध्ये काल सकाळपर्यंत दिलेले आहेत. येत्या काळामध्ये आणि 4 लोकांना आपल्याला संधी द्यायची, एक नवीन संधी द्यायची. राज्य बँकेमध्ये नवतांच्या नेतृत्वाखाली आपल्याला संधी मिळेल आणि ती आपण संधी आम्हाला द्या. आणि प्रत्येक ठिकाणी मुश्रीफ साहेब असेल, आम्ही असो, जे सगळे कार्यकर्ते आहेत, संस्था असतील, शासकीय मंडळ असतील, शासकीय समित्या असतील, याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला संधी द्यायचा आपण प्रयत्न करू. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला इथं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माझी एवढीच विनंती आहे की एक चांगलं कागल विकासाच्यासाठी आम्हाला आपण साथ द्या. बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. पै पाहुणं नातं गोतं सगळं ठीक आहे, ते सगळं चालू राहील. ते मला वाटतं 2 तारखेच्या संध्याकाळी 6 नंतर तुमच्या पै पाहुणं नातं गोतं हे सगळं तुम्ही चालू ठेवा. आम्ही काही तुम्हाला म्हणत नाही. पण आता नेत्यांकडे बघून, नेत्याची प्रतिष्ठा बघून इकडच्या दोन्ही उमेदवारांना आपण सहकार्य करा. सौ पिष्टे, कुमार पिष्टे ही फार धडपडी कार्यकर्ते आहेत. त्यांनीही प्रचंड काम केलेलं आहे. उद्या तुमच्याकडे बैठक, मला वाटतं आपण संध्या आहे 11 वाजता पसरवडीमध्ये इथंही आम्ही बैठक घेतोय. नाही तर तुम्हाला असं वाटायला नको की फक्त हंगर गल्लीत येऊन गेलो, तुमच्याकडे आलो नाही. उद्या तुमच्याकडेही बैठक घेतोय आणि ह्या सगळ्या उमेदवारांना आपण भरघोस मतांनी निवडून द्या. आणि परत आपण सगळी इथं आलात. एक चांगलं जंगी स्वागत आपण सगळ्यांनी केलं. परत आठवण करून देतो, आमच्या दोन्ही नेत्यांचं प्रतिष्ठा ठेवायची जबाबदारी आपल्यावर आहात आणि ती तुम्ही ठेवाल. येत्या काळामध्ये 2 तारखेला घड्याळ कपबशी या चिन्हावर या बटन दाबून भरघोस मतांनी या पॅनलला निवडून द्या. अशी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.